श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये. तर आज होती अक्षय तृतीया, त्यामुळे सकाळी सकाळी छान अशी तयार झाले होते. त्यानंतर देवांची पूजा करून घेतली आणि तुम्ही बघू शकता की आज बागेत किती सारी फुलं आली होती. छोटंसंच बाल्कनीमध्ये मी 2-3 जास्वंदाची झाडं लावलेत आणि त्याला इतकी सुंदर फुलं यायला लागलेत आता. त्यानंतर अर्चूही उठला होता, मग छान नाश्ता करून घेतला आणि थोड्या वेळानंतर शिवण्य आली होती, कारण आज अक्षय तृतीया होती प्लस सुट्टीही होती तिला, संडे होता. सो मग दोन्ही मुलांसाठी बनाना स्मूदी बनवली. ही स्मूदी मी कशी बनवली आहे याचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर अवेलेबल आहे, तो तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. दोन्ही मुलांनी स्मूदी खूप छान एन्जॉय केली. त्यानंतर मग त्यांना घेऊन खाली गार्डनमध्ये गेले आणि खाली मातीमध्ये असं छान मस्त खेळणं सुरू होतं त्यांचं. आणि जनरली मी मुलांना मातीत खेळण्यापासून थांबवत नाही, कारण यानेच मुलांची इम्युनिटी जास्त चांगली वाढते. घरी आल्यावर हातपाय धुतले आणि स्वयंपाक करून घेतला. तर पालकची चपाती, वरण भात, मटर पनीर, डाळ आणि आम्रखंड असा साधाच बेत होता. सो त्यानंतर मग देवांना नैवेद्य दाखवून घेतला आणि मग सगळ्यांनी मिळून मस्त जेवणावर ताव मारला. अर्थात दोघांनाही झोप फार कमी आहे, दोघंही दुपारची झोपत नाहीत. त्यामुळे मग दुपारी त्यांनी हा असंच काहीतरी वेगळा खेळ मांडला होता आणि दोघंही फार रमले होते या खेळामध्ये. थोड्या वेळानंतर दोघांनीही आईस्क्रीमची डिमांड केली, त्यामुळे मग दोघांसाठी ब्लिंकिटवरून आईस्क्रीम मागवले. पण आईस्क्रीम खाण्याचं त्यांचं स्पीड बघता प्लस बाहेर जो काही उन्हाळा पडला यामुळे दोघांचेही आईस्क्रीम वितळत होते. त्यामुळे मग त्यांना अशा प्लेट्स दिल्या आणि हे असं काही विचित्र पद्धतीने आईस्क्रीम खाणं सुरू होतं दोघांचंही. सो मग छान आईस्क्रीम पार्टी झाल्यावर संध्याकाळी अर्चूच्या बाबांनी आणला फळांचा राजा आंबा, कारण आमच्या घरात दरवर्षी अक्षय तृतीयेला आंबा हा नक्कीच येतो. थँक्स फॉर वॉचिंग अँड स्टे ट्यून.